नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी शेवल्याची भाजी बनवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर गावावरून येताना मी शेवल्याची भाजी आणलेली आहे, पाहू शकता। गावी खूप भाजी होती शेवल्याची, पण आम्हाला माहिती नाही कशी खातात। मी इथे एकच घेतली येताना। ही शेवल्याची भाजी परवा मी गावी गेली तेव्हा खूप काढली होती, पण कशी खातात ते माहिती नाही। आमच्याकडे बोलतात की सापाचे कांदे, त्याच्यामुळे लोक खात नाहीत, पण मी पहिल्यांदाच ही भाजी बनवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। साईडला पालाही दिलेला आहे त्या लोकांनी। तरी भाजी साफ करताना आपल्याला हा जो पिवळा भाग आहे तो घ्यायचा नाही। हा भाग आपल्याला फेकून द्यायचा आहे, आणखी हा पुढचा भाग घ्यायचा आहे आपल्याला। पूर्ण भाजी साफ करून घेते मी। तर पाहू शकता अशा प्रकारे साफ करून घ्यायची आपल्याला भाजी। तर भाजी मी साफ करून घेतलेली आहे, पालाही साफ केलेला आहे। तर याला बारीक चिरून उकडत टाकायचं आहे आपल्याला। तर शेवल्याची भाजी शिजलेली आहे, पाहू शकता। आपण तडका देऊन घेऊया भाजीला। तेल गरम झालेलं आहे, थोडासा हिंग टाकते। जिरा टाकते। कांदा टाकूया। कांदा छान परतलेला आहे, पाहू शकता। टमाटे टाकूया। मीठ टाकते 1 चमच। मिरची पावडर टाकते 2 चमच मिरची पावडर टाकले। हळदी पावडर, गरम मसाला टाकते। धनिया पावडर। मसाला छान परतून घ्यायचा आहे आपल्याला। उकळून घेतलेली भाजी टाकूया। भाजीला 10 मिनिटांसाठी झाकण ठेवायचे आहे भाजीवर। पाहू शकता किती छान कलर आलाय भाजीला। तर शेवल्याची भाजी तयार झालेली आहे, पाहू शकता। आजची शेवल्याची भाजी कशी बनली कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।